आप देख रहे हैं KGN प्राइम न्यूज। निपाणी शहरातील हॉटेलमधील चोरी प्रकरणाचा छडा, आरोपीस अटक, शहर पोलिसांची कारवाई। निपाणी महामार्गावर बुदलमुख रोड नजीक गुरुवारी पहाटे 3 ते 4 च्या सुमारास हॉटेलच्या ड्रॉवरमधून 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती। त्या प्रकरणी निपाणी शहर पोलिसांना चोरट्याला पकडण्यात यश आले असून तो चोरटा या हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत होता। अमन निसार, वय वर्ष 21, राहणार दिल्ली असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी महामार्गावर बुदलमुख रोड नजीक असणाऱ्या हॉटेल उडपीमध्ये गुरुवारी 1.5 लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती। काही दिवसापूर्वीच या हॉटेलमध्ये 7 कामगार रुजू झाले होते, त्यातील एक कामगार गायब होता। हॉटेल मालकाला त्याच्यावर संशय आल्याने त्याने निपाणी शहर पोलिसांना माहिती दिली। त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी पुणे येथे एक पथक पाठवले। आरोपी अमन निसार याला पुणे येथे पकडण्यात आले। त्याच्याकडून केवळ 8,400 व 80,000 रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे। उर्वरित पैसे त्याने चैनी करून संपवले आहेत। संशयित आरोपीला शनिवारी निपाणी न्यायालयात हजर करण्यात आले। त्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे। निपाणी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक KB मांग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक MC मुजावर, हवालदार UR माळगे, पोलीस कॉन्स्टेबल यासीन कलावंत यांनी या तपासामध्ये सहभाग घेतला होता। या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे। सध्या युवक वर्गात काम कमी पण चैनी जादा असे होऊन बसले आहे। त्यामुळे काम करण्याबरोबरच युवकांचे चोरी करून चैनी करणे याकडे कल वाढताना दिसत आहे। त्यामुळे आता सध्या प्रश्न निर्माण झाला आहे, हे कशासाठी? तर याचे उत्तर मिळत आहे, हे सर्व चैनीसाठी। KGN क्राइम न्यूज साठी आमचे संपादक सय्यद अफसर पटेल यांच्यासह वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री।